नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पद भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रात कुठल्या दिशेला पसरलेली आहे? सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रात कुठल्या दिशेला पसरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, उत्तर आणि दक्षिण। प्रश्न क्रमांक तिसरा, शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक कोणत्या साली केला? शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक कोणत्या साली केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1674। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सुशीलकुमारी शिंदे हे महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री होत्या। प्रश्न क्रमांक पाचवा, मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 2014 मध्ये मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात झाली होती। प्रश्न क्रमांक 6, सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 8 मिनिटे आणि 20 सेकंद। सूर्याचा प्रकाश यायला पृथ्वीवर यायला 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतो। प्रश्न क्रमांक 7, भारतातील अंतराळवीर म्हणून प्रसिद्ध नाव कोणते? भारतातील अंतराळवीर म्हणून प्रसिद्ध नाव कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, राकेश शर्मा। प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यासाठी अनेक किल्ले जिंकले, त्यापैकी सर्वप्रथम त्यांनी कोणता किल्ला जिंकला होता? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक किल्ले जिंकले, त्यापैकी सर्वप्रथम त्यांनी कोणता किल्ला जिंकला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तोरणा। प्रश्न क्रमांक 9, भारताचे संविधान तयार करणारी घटना समिती स्थापन झाली, या समितीचे अध्यक्षपद कोणत्या महान नेत्याकडे होते? भारताचे संविधान तयार करणारी घटना समिती स्थापन झाली, या समितीचे अध्यक्षपद कोणत्या महान नेत्याकडे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 10, भारतातील हरितक्रांतीमुळे शेती उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली, हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञानाचे नाव ओळखले जाते? भारतातील हरितक्रांतीमुळे शेती उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली, हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञानाचे नाव ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, AMAS स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 11, लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय चळवळीला वेग देण्यासाठी कोणता सण सार्वजनिक स्वरूपात सुरू केला? लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय चळवळीला वेग देण्यासाठी कोणता सण सार्वजनिक स्वरूपात सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, गणेश उत्सव। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते मानले जाते, जे सातारा जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते मानले जाते, जे सातारा जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो,
कळसुबाई. प्रश्न क्रमांक 13वा. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 14वा. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 288 इतके आहे. प्रश्न क्रमांक 15वा. भारतामध्ये पंचायत राज्य व्यवस्था कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आली? भारतामध्ये पंचायत राज्य व्यवस्था कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, राजस्थान या राज्यात. प्रश्न क्रमांक 16वा. क्विट इंडिया चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? क्विट इंडिया चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1942 मध्ये क्विट इंडिया चळवळ सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 17वा. हिंदुस्थान सोडून जा हा नारा कोणत्या चळवळीत देण्यात आला होता? हिंदुस्थान सोडून जा हा नारा कोणत्या चळवळीत देण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, भारत छोडो चळवळ. प्रश्न क्रमांक 18वा. चंद्रयान-2 हे भारतामध्ये अंतराळ मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आले? चंद्रयान-2 हे भारतामध्ये अंतराळ मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 2019. प्रश्न क्रमांक 19वा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 20वा. नारायण मूर्ती हे कोणत्या IT कंपनीचे संस्थापक आहेत? नारायण मूर्ती हे कोणत्या IT कंपनीचे संस्थापक आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, इन्फोसिस. प्रश्न क्रमांक 21वा. नीती आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 22वा. खालीलपैकी मेक इंडिया उपक्रम कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केला? मेक इंडिया उपक्रम कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 23वा. UN संयुक्त राष्ट्र संघ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? UN संयुक्त राष्ट्र संघ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 24वा. ऑलिम्पिक खेळाचे चिन्ह असलेले 5 वर्तुळे काय दर्शवतात? ऑलिम्पिक खेळाचे चिन्ह असलेले 5 वर्तुळे काय दर्शवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 5 खंड हे दर्शवतात. प्रश्न क्रमांक 25वा. भारताचे पहिले उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी अंतराळात सोडण्यात आले? भारताचे पहिले उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी अंतराळात सोडण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1975. प्रश्न क्रमांक 26वा. भारतात रेल्वे सेवा प्रथम कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली? भारतात रेल्वे सेवा प्रथम कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई आणि ठाणे. प्रश्न क्रमांक 27वा. महाराष्ट्रातील कोणता उत्सव शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणता उत्सव शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो?
या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी सण ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 28. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नील आर्मस्ट्रॉंग. प्रश्न क्रमांक 29. राजा राममोहन यांना कोणत्या पदवीने ओळखले जाते? राजा राममोहन यांना कोणत्या पदवीने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक. प्रश्न क्रमांक 30. सावित्रीबाई फुले यांनी पतीच्या मदतीने पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली? सावित्रीबाई फुले यांनी पतीच्या मदतीने पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुणे येथे पहिली मुलीची शाळा सुरू केली. प्रश्न क्रमांक 31. भारताचे अंतराळ संशोधन केंद्र ISROचे मुख्यालय कुठे आहे? भारताचे अंतराळ संशोधन केंद्र ISROचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बेंगलोर येथे आहे. प्रश्न क्रमांक 32. सुपर कॉम्प्युटर परम कोणत्या देशाने विकसित केला? सुपर कॉम्प्युटर परम कोणत्या देशाने विकसित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारत. प्रश्न क्रमांक 33. मेक इन इंडिया हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मेक इन इंडिया हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो औद्योगिक विकास. प्रश्न क्रमांक 34. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात? भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 35. क्रिकेटमधील भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? क्रिकेटमधील भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 36. भारताच्या संविधानात किती अनुच्छेद आहेत? भारताच्या संविधानात किती अनुच्छेद आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 395 अनुच्छेद आहेत. प्रश्न क्रमांक 37. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वार्डविल. प्रश्न क्रमांक 38. प्रसिद्ध काव्य रत्नाकर कोणत्या कवीने लिहिले? प्रसिद्ध काव्य रत्नाकर कोणत्या कवीने लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संत रामदास. प्रश्न क्रमांक 39. गांधीजीचा सत्याग्रह या पुस्तकाचे लेखक कोण होते? गांधीजीचा सत्याग्रह या पुस्तकाचे लेखक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी हे होते. प्रश्न क्रमांक 40. भारतात पहिले रेल्वे स्थानक कधी व कुठे उघडले? भारतात पहिले रेल्वे स्थानक कधी व कुठे उघडले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन 1853 मध्ये मुंबई येथे उघडले.